नमस्कार, मी डॉक्टर विश्वजित पाटील, एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि सांधा बदली करणे व दुर्बिणीच्याद्वारे होणाऱ्या हाडामधील शस्त्रक्रियेचा तज्ज्ञ. आपला गुडघा 3 मेन हाडांनी बनलेला असतो. मांडीचे हाड म्हणजे फीमर, नडगीचे हाड म्हणजे टिबिया आणि गुडघ्याची वाटी म्हणजे पटेला. गुडघ्यामध्ये सायनोव्हेल फ्लुइडची लेयर असते जी गुडघ्याला लुब्रिकेट करण्यास मदत करते. फीमर, टिबिया आणि पटेलावरती एक आर्टिक्युलर कार्टिलेजची लेयर असते. जसं आपलं वय वाढायला लागतं तसं शारीरिक कष्टामुळं, वजनामुळं किंवा इतर काही कारणांमुळं आपल्या गुडघेदुखीचा त्रास हळूहळू वाढायला लागतो. या गुडघेदुखीच्या त्रासाला आपण इंग्लिशमध्ये नी ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याचा संधिवात असंही म्हणतो. याच्या पहिल्या म्हणजे माइल्ड नी ऑस्टिओआर्थरायटिस टप्प्यामध्ये गुडघ्यामधील आर्टिक्युलर कार्टिलेजची लेयर हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. हाडाचे नवीन टवके बनायला सुरुवात होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोन स्पर्स किंवा ऑस्टिओफाइट्स असंही म्हणतो. या टप्प्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन म्हणजे फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस करणं आणि वजन कमी करणं. दुसऱ्या म्हणजे मॉडरेट नी ऑस्टिओआर्थरायटिस टप्प्यामध्ये आर्टिक्युलर कार्टिलेजची लेयर अधिक नष्ट होते, ज्यासाठी औषध, गोळ्या, मलम आणि फिजिओथेरपीच्या माध्यमाने डॉक्टर पेशंटचा उपचार करतात. शेवटच्या म्हणजे सिव्हिअर नी ऑस्टिओआर्थरायटिस टप्प्यामध्ये गुडघ्यामधील नॉर्मल गॅप ही समाप्त झालेली असते, कार्टिलेजची लेयर नष्ट झालेली असते आणि हाडावर हाड घासण्यास सुरुवात होते. या टप्प्यामधील दुखण्यामुळं पेशंटच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर अडथळा पडतो. बहुतांश पेशंटचा गुडघा संपूर्ण सरळ होत नाही आणि चालताना गुडघ्यामध्ये बाकही येतो, ज्यासाठी डॉक्टर पेशंटला संपूर्ण किंवा अर्धा गुडघा बदली करण्याचं ऑपरेशन सुचवतात.